तब्बल 51 लाखाची फसवणूक। नामांकित कंपन्यांच्या विम्याच्या नावाखाली एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याची तब्बल 51,10,541 रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी सायबर पोलिसांनी अनोळखी मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला। ऑनलाईन फसवणुकीचे बरेच गुन्हे आपण ऐकलेत। ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरून नागरिकांची फसवणूक करतात। अशावेळी गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे, परंतु ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांचे नामांकित विमा कंपन्यांच्या नावावर फसवणूक करण्यापर्यंत मजल गेली आहे। शहरातील रहिवासी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने 2014 ते 2017 या वर्षात विमा कंपन्यांच्या वेगवेगळ्या 8 लाखाच्या पॉलिसी काढल्या होत्या। तसेच रिलायन्स आणि एक्साइड कंपनीमध्ये सुद्धा पैसा गुंतविलेला होता। 2017 पर्यंत ते काढलेल्या विम्याचे पैसे ते ऑनलाईन नियमित भरत होते। त्यानंतर 2022 पासून त्यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून विम्याचे पैसे भरण्याकरिता फोन येत होते आणि संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात ते पॉलिसीचे पैसे भरत होते। सन 2025 पर्यंत सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने तब्बल 51,10,451 रुपये भरले। दरम्यान त्याच्या मुलांना शंका आल्याने त्यांनी पाहणी केली, तेव्हा 2022 ते 25 पर्यंत विम्याचे हप्ते भरल्याचे गेले नसल्याचे लक्षात आले। मुलांनी वडिलांची बँक खाती बंद करून सायबर ठाण्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला। पोलिसांनी अनोळखी 25 मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले। सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये 8 लाख रुपये गुंतवले होते, परंतु काही वर्षानंतर एक्साइड इंडस्ट्रीज ही HDFCमध्ये मर्ज झाली, तरीसुद्धा ते पैसे भरत गेले। तसेच त्यांना दर महिन्याला पैसे भरण्याकरिता फोन येत होते आणि त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ते पैसे भरत गेले। फसवणुकीची रक्कम वाढणार। संबंधित व्यक्ती 2014 पासून नियमित विम्याचे पैसे भरत गेले, परंतु 2017 ते 2022 पर्यंत त्यांच्या खात्याचे बँक स्टेटमेंट मिळाले नाही। बँक स्टेटमेंट मिळताच फसवणुकीची रक्कम वाढणार आहे। त्यांनी काढलेले सर्व पॉलिसी योग्य आहे, परंतु त्यांना पॉलिसीचे पैसे भरण्याकरिता आलेले फोन हे ऑनलाईन गुन्हेगारांचे आहे ते स्पष्ट झाले आहे। सायबर लुटारूंनी आता वेगवेगळ्या युक्त्या वापरून लोकांची फसवणूक सुरू केली आहे। याविषयी दक्षता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।